राज्यात सर्वत्र पावसाचं धुमशान। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट। राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर। लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी। नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस। गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला पावसाचा फटका। एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी। अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणारे एसी लोकलमधला प्रकार। बीडमधील समता परिषदेचा आजचा मेळावा तुर्तास रद्द। परिस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही। छगन भुजबळांना विरोध। मराठा समन्वयकांची भूमिका। भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयकांचा इशारा। शिवसेनेची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार बैठक। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव कशाला हवाय? उद्धव ठाकरे यांचा पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तानचा महाअंतिम मुकाबला। आज भारत पाकिस्तान तिसऱ्यांदा आशिया कपमध्ये भिडणार। आज कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं। दारूच्या नशेत चालकाचा प्रताप। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चालकावर कारवाई। तामिळनाडूमध्ये चेंगराचेंगरी। विजय थलपतीच्या मिरवणुकीदरम्यान ही चेंगराचेंगरी। 39 जणांचा मृत्यू। पोटच्या मुलांना आईवडिलांना संपवलं। बुलढाण्यात दुहेरी हत्याकांड। घटनेनं परिसरात खळबळ। गेल्या 12 वर्षांपासून रस्त्यांची दुरावस्था। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांची कसरत। पर्यटकांसाठी आनंदाची बाब। ताडोबा सफारीच्या दरवाढीची फक्त अफवा, कोणतीही दरवाढ नाही। सुधीर मुनगंटीवारांची माहिती।